अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप जण म्हणताय की श्री स्वामी समर्थ महाराजांचा संचार होतो. खूप जण म्हणताय की महाराज त्यांच्या अंगात येतात. मुळामध्ये माझा असा प्रश्न आहे, आपण जो करंट असतो किंवा एक ऊर्जा असती ती सहन नाही करू शकत साधा, तसं महाराज कोणाच्या अंगामध्ये येणं ही सोपी गोष्ट नाहीये, असं येऊ पण शकत नाही. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे, म्हणून तुम्ही कुठेही कोणाच्या घरी गर्दी करू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज चराचरामध्ये अक्कलकोटमध्ये महाराज आहेत, तसं आपल्या घरी पण आहे, आपल्या मनामध्ये. तुम्ही जिथं नामस्मरण करणार तर महाराज तिथे येत असता. आणि महाराज कोणाच्याही अंगामध्ये यायला महाराजांनी असं कोणाला सांगितलेलंच नाही. महाराज कोणाच्याच अंगात येत नाही, कोणी असो. असे जर महाराज सगळ्यांच्या अंगामध्ये येऊ लागले कसं व्हायचं? म्हणून महाराज कोणाच्याही अंगात येत नाही, कोणाला संचार होत नाही. कोणी म्हणता आम्हाला महाराज बोलता, असं काही नसतं. या भूलताफाला बळी पडू नका. महाराज कोणाशी बोलता? जे नामस्मरण करता, जे स्वामी चरित्र वाचता. स्वामी चरित्रामध्ये बघा, कधीही महाराजांनी संचार, अंगात येणं किंवा मी कोणाशी बोलतोय असं कधीही महाराजांनी सांगितलेलं नाही. स्वामी चरित्र बघा तुम्ही, गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे. अशा गोष्टी नाहीये, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. महाराजांना तुम्हाला बोलायचं असेल तर तिसरा व्यक्ती ते मध्ये ठेवणारच नाही. डायरेक्ट तुमच्याशी बोलतील महाराज, स्वप्नामध्ये बोलतील. पण तिसऱ्या व्यक्तीची काहीही गरज नाहीये, अशा गोष्टी काहीच नसतात. म्हणून कोणाच्याही घरी जाऊन गर्दी करू नका. महाराज प्रत्येकाच्या घरी आहे, आणि प्रत्येक महाराजांचं घर सगळ्यांचं आहे. स्वामींचं घर आहे ना, आपल्या घरी पण महाराज आहे. म्हणून आपल्या घरामधले जे महाराज आहेत त्यांच्याशी बोला, नामस्मरण जास्त करायचं, स्वामी चरित्र जास्त वाचा. स्वामी चरित्रामध्ये कधीही बघा, कोणत्याही यंत्राची गरज सांगितली नाही की हे यंत्र घ्या, श्री यंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, असं कधीही स्वामी चरित्रामध्ये सांगितलं नाही. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं नाहीये. महाराज आपल्या मनामध्ये, जसं बाळप्पा महाराज असेल, चोळप्पा महाराज असेल, चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये महाराज गेले, त्यांचं पूर्व पुण्य होतं. तसं बाळप्पा महाराजांचं, आणि महाराज स्वतः लक्ष्मी आहे. आता चोळप्पा महाराजांची कितवी पिढी चालू आहे बघा, तरी पण सगळे सुखाने. तसंच आपल्या घरामध्ये आपण महाराजांची मूर्ती असेल, छोटा फोटो असेल, तो ठेवावा. आणि महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम नैवेद्य दाखवा. महाराज प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्याशी बोलता महाराज, पण तुम्ही बोलले पाहिजे. आपले घरातले महाराज बंद करून दुसरीकडे गर्दी करून काही फायदा नाहीये. प्रत्येकाचे घरातील महाराज सगळ्यांनी बघावे, नामस्मरण करावं. नामस्मरणामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे. बंधू